ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीराम श्रीराम। बिनु संत संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न होई। हे वचन ज्यांचं आहे त्या गोस्वामी तुलसीदासांविषयी काही चिंतनास करायचं आहे। गोस्वामी तुलसीदास उत्तर प्रदेशामधील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध असे संत आहेत। खरं प्रत्येक संतांना त्यांच्या त्यांच्या ग्रंथांमुळे जास्त ओळखलं जातं। आपल्या लक्षात येईल की रामदास स्वामी म्हणजे दासबोध किंवा दासबोध म्हणजे रामदास स्वामी, ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली, श्री एकनाथी भागवत म्हणजे एकनाथ महाराज। तसं रामाचे परमभक्त असलेले गोस्वामी तुलसीदास स्वामी महाराज यांच्या चरित्राविषयी काही थोडंसं चिंतनाच करू। त्यांचं सगळं वाङ्मयामध्ये सर्वात प्रधान ग्रंथ कोणता असेल तर तो श्री रामचरितमानस आहे, गोस्वामी तुलसीदास विरचित आहे। अशी एक सांप्रदायिक श्रद्धा आपल्या इथे अशी आहे, पौराणिक आख्यान आहे। त्याचा उल्लेख वाल्मिकींनी वाल्मिकी रामायणाच्या पहिल्या सर्गामध्ये केलेला आहे। जेव्हा वाल्मिकींना प्रेरणा झाली नारदांच्या सांगण्यावरून की रामकथा लिहिली पाहिजे, त्यांना नारदांनी सांगितली। त्यानंतर ब्रह्मदेव तिथे प्रगट झाले आणि ब्रह्मदेवांनी नंतर वाल्मिकींना सांगितलं की तू रामकथा लिही, ती यशस्वी होईल, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहील वगैरे पुष्कळ आशीर्वादाचा भाग आहे। त्यामध्ये एक आशीर्वाद असा आहे की तुला जेव्हा वाटेल, तू साकेत धामात तर जाणार आहेस, वैकुंठात जाणार आहेस, पण तुला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुला वर खाली येता येईल। याचा अर्थ काही अवतार कार्य करायचं राहिलं असल्यास तुला पुन्हा खाली येता येईल, कार्य संपल्यावर पुन्हा जाता येईल। त्याप्रमाणे एक सांप्रदायिक श्रद्धा श्रोते हो अशी आहे की वाल्मिकी हेच तुलसीदास झाली अशी एक श्रद्धा आहे। आणि तशा प्रकारची काही आख्यानी ऐकायला मिळतात की वाल्मिकी हे तुलसीदास झाले आणि संस्कृतमध्ये लिहिलेलं संपूर्ण वाल्मिकी रामायण त्याचा हिंदीमध्ये अनुवाद, व्रजभाषेत अनुवाद किंवा अवधी भाषेतली ती रचना त्यांची मानली जाते। अवधी भाषेमध्ये श्री रामचरितमानसाची रचना जी आहे ती मुद्दाम करण्यासाठी की मध्ये पुष्कळ काळ गेला, त्रेतायुगात रामायण रचलं गेलं आणि मग संस्कृतचा मोठ्या प्रमाणात लोप होत चालला, लोकांना कळणार नाही, ते सर्वांच्या पचनी पडावं, त्यांना कळावं म्हणून अत्यंत भक्तिप्रधान अंतःकरणाने गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानस ग्रंथ लिहिला आणि त्या एका ग्रंथामुळे ते फार प्रसिद्धीला पावले। त्यांची कथा भगवान शिवांना आवडली, आपण चरित्रामध्ये ते ऐकणार आहोत। अगदी सुरुवात करूया की राजापूर नावाचा एक जिल्हा आहे उत्तर प्रदेशामध्ये, तिथे बांदा नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी तुलसीदासांचा जन्म आहे असं सांगण्यात येतं। अनेकांनी संशोधन केले, त्याप्रमाणेच त्या संशोधनाच्या आधारे बोलत आहे, कुठून कुठून माहिती गोळा करून। आणि खरं म्हणजे रामचरितमानस जे गीता प्रेस गोरखपूरनी प्रकाशित केलं आहे, त्या ग्रंथामध्ये गोस्वामी तुलसीदासांचं संक्षिप्त चरित्र वर्णन केलेलं आहे। त्या वर्णनाच्या आधारे मी काही चरित्र आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पुढच्या काळात गोस्वामींचं सविस्तर चरित्र शोधून वाचण्याची आपल्याला प्रेरणा होईल। आणि त्याचप्रमाणे गोस्वामी तुलसीदासांच्या अनेक ग्रंथरचनांपैकी सर्वात प्रधान ग्रंथ असलेला तुलसी रामायण हा ग्रंथ आपल्याला वाचण्याची, परिशीलन करण्याची
काहीतरी प्रेरणा होईल एवढ्यासं हेतून हे चिंतन आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सगळी रचना मगाशी बोललो अवधी भाषेत आहे, पण त्याचा मुख्य आधार भक्ती आणि प्रेम आहे. अत्यंत प्रेमयुक्त अंतःकरणात तुलसीदासजी लिहितात. रामायण तर तेच आहे, रामकथेत कोणी बदल नाही करू शकणार आहे, परंतु त्यांची जी भाषा आहे ती ओघवती आहे, कारण त्यांच्यावर रामांची कृपा आहे. राम त्यांचं उपास्य आहे आणि वाल्मिकींचे अवतार आहेत, त्यामुळे काव्यरचना ही अफाट आणि चांगली आहे, प्रासादिक आहे. भगवान शिवांनी काशीला त्यांच्या तुलसी रामायणाला आशीर्वाद दिला असं आता आपण कथेत ऐकणार आहोत. अगदी सुरुवात जन्मापासून ऐकू. गोस्वामी तुलसीदासांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला आपण ऐकलं, आणि श्रावण शुद्ध तृतीया ही त्यांच्या जन्माची तारीख श्रावण शुद्ध सप्तमी ही त्यांच्या जन्माची तारीख बोलल्या जाते. आणि इंग्रजी तारीख कोणाला हवी असेल तर 11 ऑगस्ट 1498, म्हणजे 15व्या शतक संपत आहेत तेव्हा तुलसीदासांचा जन्म आहे. आणि तुलसीदासांना भगवंतांच्या योजनेमध्ये हे अवतार कार्य करण्याकरता, कारण 77व्या वर्षी त्यांच्याकडून रामचरित मानसाची रचना झाली असं वर्णन आहे. पण एकंदर त्यांना ईश्वराच्या योजनेमध्ये मोठं आयुष्य मिळालं. कुणाला किती आयुष्य मिळावं ही ईश्वराची योजना असते. जसं रामदास स्वामींना 73 वर्षांचं आयुष्य मिळालं, माऊलींना 22 वर्षांचं मिळालं, पण तेवढ्या काळात ते काहीतरी असं कार्य करतात की यावश्चंद्र दिवाकर होते प्रसिद्धीला पावतात. पण गोस्वामींना मात्र, तुलसीदासांना मात्र 126 वर्षांचं आयुष्य प्राप्त झालं. 77व्या वर्षी त्यांनी रामचरित मानसची रचना केली असं वर्णन विस्ताराने आता आपण ऐकू. कुठे केलं, कसं केलं. त्यांचा जन्म झाला. जन्माला आले ते मूळ नक्षत्रावर आले. ब्राह्मण घराण्यातले आहेत. आत्माराम दुबे आणि हुलसी देवी असं त्यांच्या पित्यांची नावं त्या चरित्र ग्रंथात आहेत. सगळीकडे तीच आहे. आत्माराम दुबे आणि हुलसी देवी त्यांचे मातापिता आहेत. आणि मूळ नक्षत्रावर जन्माला आल्यामुळे जन्म झाला यांचा 3 दिवसांनीच यांना आईवडिलांनी यांचा त्याग केला आणि एका दाईबरोबर, तिचं नाव चुनिया दासी असं आहे, एका दासीबरोबर, दाईबरोबर यांना आईने आपल्या माहेरी पाठवून दिलं की हे मूळ नक्षत्रावर आलेलं मूल आपल्याला नको आहे. आणि मुलाला अगदी 3 दिवसांच्या मुलांना, अजून यांचं नामकरणही नाही आहे, याला मूळ नक्षत्रावर एक तर आलेलं आहे, पण काही जी लक्षणं बोलली गेली की यांनी मुलं ते अभद्र असतं आहे किंवा त्याचा जन्म चांगला नाही, यांच्या मुखामध्ये 32 दात जन्माच्या वेळी होते. हे आपल्या आईच्या गर्भामध्ये 1 वर्ष होते 9 महिन्याऐवजी. असा अवलक्षणी मुलगा आपल्याला नको आहे म्हणून आईने त्याचा त्याग करायचं ठरवलं. आणि जन्माला आल्याबरोबर आणखी एक सर्वात मोठी गोष्ट जी सर्वसाधारण मुलांच्या जीवनात पाहायला मिळत नाही. गोस्वामी जन्माला आले आणि गोस्वामींनी राम म्हटलं. असे आहेत काही सत्पुरुष की ज्यांना जन्मल्याबरोबर अशी वाणी प्राप्त होते. आपल्या विदर्भामध्ये कारंज्याचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मल्याबरोबर त्यांनी ओंकार म्हटला. तसं गोस्वामींनी जन्माच्या बरोबर राम शब्द उच्चारला, पण तरी देखील मूळ नक्षत्रावर आहे, 32 दात आहेत म्हणून नको म्हणून आईने त्याग केला. 3ऱ्या दिवशी माहेरी पाठवून दिलं. चुनियादासी त्यांना घेऊन गेल्या आणि आईचं निधन झालं. वडील आहेत काही दिवस पुढे, पण आईचं लगेच निधन झालं. आता हे दाईबरोबर गेले. 5.5 वर्षाचे झाले. ती चुनिया नावाची दासी पण मरण पावली. तिने देह ठेवला. आता हे अनाथ झाले. पुढे स्वामी नरहरियानंद यांना शिवांच्या प्रेरणेने असं कळलं की असा एक बालक शिवांच्या प्रेरणेने जन्माला आहे, रामभक्त आहे, त्याला हुडकून काढलं पाहिजे म्हणून यांच्या गावी गेले बांद्याला आणि त्या ठिकाणी शोधलं. हे स्वामी नरहरियानंद यांनी त्याला आणलं आणि त्यानंतर यांनी त्याला आपल्या आश्रमात नेलं आणि आपल्या आश्रमात नेऊन वयाचे 5.5 वर्षाचे झाले होते यांचा व्रतबंध केला आणि यांना गायत्रीचा उपदेश करायच्या आधीच गायत्री मंत्र म्हणायला लागले असं वर्णन आहे. गायत्री मंत्राचा उपदेश करायच्या आधीच गायत्री मंत्र म्हणायला लागले. साक्षात ते अवतारच असल्यामुळे वाल्मिकींचे त्यांना गायत्री पठण झालं होतं आधी खूप. त्यावेळी त्यांनी गायत्री उपदेशाच्या आधी गायत्री म्हटला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि हळूहळू पुढच्या काळामध्ये नरहरियानंदसुद्धा साधना करण्याकरता निघून गेले. पण त्याआधी यांना आपल्या आश्रमात देऊन, शुकर क्षेत्र त्यांच्या आश्रमाचं नाव आहे, सुकर क्षेत्र किंवा शुकर क्षेत्र, त्या ठिकाणी नेऊन सगळ्यात पहिल्यांदा रामकथेचा संस्कार
नरहरियानंद म्हणजे यांना आपण गुरु म्हणूया त्यांनी यांच्यावर रामकथेचा संस्कार केला आणि त्यानंतर यांचे गुरु काशीला निघून गेले। यानंतर हे परत आपल्या जन्मगावी आले। तोपर्यंत वडिलांनी देह ठेवला होता। वडिलांचं सगळं श्राद्ध क्रियाकर्म इत्यादी केलं, घरदार आता कोणीच राहिलं नाही। आणि आता पुढच्या काळामध्ये गोस्वामींना जी रामभक्तीचं वेड लागलं तर यांच्या गुरूंनी यांना जी कथा सांगितली तिथून रामकथेचं अत्यंत वेड यांना लागलं। हळूहळू मोठे व्हायला लागले। यथासमय यांचा विवाह पण झाला। त्यांच्याजवळ विवेक आहे, भक्ती आहे, पण अजून तीव्र वैराग्य आलेलं नाही। ते आल्याशिवाय पुढे लिखाण नाही आणि म्हणून यांच्या जीवनात विरक्ती येण्याचा प्रसंग येणार आहे। विवाह झाला। यांच्या बायकोचं नाव म्हणजे पत्नीचं नाव रत्नावली असं आहे। यांना एक मुलगा पण झाला, तो अल्पायुषी ठरला, नाव तारक असं आहे। हा एक प्रसंग आहे। या प्रसंगाविषयी वेगळ्या वेगळ्या कथा आहेत सगळ्या ठिकाणी, पण ती ग्राह्य आपण तुलसीदासांच्या रामायणामध्ये जे गीताप्रस लिहिलेलं ती ग्राह्य मानूया। हे एकदा यांची बायको आपल्या माहेरी गेली आणि हे बायकोच्या माहेरी ती भावाबरोबर गेली आणि हे मागे 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 गेले न सांगता। माहेरी गेल्यानंतर यांच्या बायकोनी पाहिलं म्हणजे रत्नावलींनी पाहिलं की हे आले मागे मागे। खूप रागवली त्यांना। दंतकथा अशा आहेत की ते सापावर चढून गेले वगैरे, एका रेतावर पाय ठेवून गेले। म्हणजे त्यांचं थोडक्यात म्हणजे लक्ष नव्हतं कुठेही, पूर्ण लक्ष धर्मपत्नीमध्ये गुंतलेलं। तिने खूप फटकारलं, दाटलं की एवढं तुम्ही माझ्या मागे मागे आल्या, माझ्या एवढं जर मन आहे, इतकं मन रामचरणी लावाल तर उद्धार होईल। खाडकन डोळे उघडले। तुलसीदासांनी त्यानंतर पुन्हा पत्नीकडे गेले नाही। ते परत आले आणि परत येऊन त्यांनी रामचिंतन करायला सुरुवात केली। रामचिंतनात असता 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 त्यांना हळूहळू पुष्कळ अनुभव यायला लागले। वाणी प्रगल्भता आहेच त्यांची, वाल्मिकीच आहेत ते। अनेक पद्यरचना करायला लागल्या, काव्य करायला लागले आणि त्यांच्या जीवनामध्ये हनुमंतरायांनी येऊन त्यांना काही उपदेश केला असं वर्णनात आहे। तुलसीदासजी आता मोठे झाले आहेत। तुलसीदासजी आता मोठे झाले कारण विवाहानंतरही काही काळ गेला, आता बरेच मोठे झाले वयाने आणि वयाच्या 53व्या वर्षी त्यांना हनुमंतांचं पहिल्यांदा दर्शन आहे। ते चित्रकूटला हनुमंतांच्या कृपेने पुढे ते लिहिणार आहेत आणि अजून रामदर्शन अजून झालेलं नाही प्रत्यक्ष, कारण हनुमत दर्शन, रामदर्शन आणि त्यानंतर रामांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने, हनुमंतांच्या आशीर्वादाने तुलसीदासची पुढच्या काळामध्ये तुलसी रामायणाची रचना पुढे करणार आहेत। पण चित्रकूटावर ते आले काय बघा, किती रामभक्ती वाढलेली आणि अजून त्यांना दर्शन रामाचं नाही, तळमळ खूप होती। रामराया मला दर्शन दे, मला दर्शन देऊन पवित्र कर। आणि चित्रकूटावर ते असताना एक दिवस त्यांना दर्शन झालं रामांचं। इतके रामाच्या भक्तीत बुडले असताना प्रातःकाळी ब्राह्ममुहूर्तावर त्यांना रामरायांनी दर्शन दिलं, पण डोळे उघडून पाहिलं ते दिसले नाही। प्रत्यक्ष सगुण रूपात राम दिसले नाही आणि दोन व्यक्तींच्या रूपाने आलेले, पण यांनी ओळखलं नाही। हनुमंत प्रगट झाले, सांगितलं तुलसीजी तुम्ही ओळखलं नाही, राम तर येऊन गेले। खूप वाईट वाटलं, रडायला लागले, मला पुन्हा एकदा दर्शन करून द्या म्हणाले। आणि शेवटी यांच्या जीवनात रामांनी प्रत्यक्ष सगुण रूपात दर्शन करून देण्याची घटना आलीच होती। मौनी अमावस्येचा दिवस आहे असं वर्णन चरित्रामध्ये आहे। मौनी अमावस्या होती, अत्यंत पवित्र असा पर्व काळ असतोय आणि त्या दिवशी हनुमंतांच्या कृपेने तुलसीदासची चित्रकूटावर आहे। खूप वर्ष त्यांचं चित्रकूटावर वास्तव्य आहे, कारण गृहस्थाश्रमाचा त्याग केला, संन्यस्त वृत्तीने ते राहतात आहे आणि रामाची सेवा करतात आहे, राममूर्तीची पूजा करतात आहे। एक दिवस ते पाठ घेतला चंदनाचा आणि त्याच्यावरती चंदनाचा टीका रामाला लावायचा म्हणून घासायला बसले आणि इतक्यात रामराय वेगळा वेश आले त्या ठिकाणी। हनुमंतांनी विचार केला की आताही ओळखणार नाहीत, त्यांना रामांचं दर्शन होईल कसं, म्हणून हनुमंतांनी पोपटाचं रूप घेतलं असं वर्णन आहे सगळीकडे। हनुमंतांनी पोपटाचं रूप घेतलं आणि पोपटाच्या रूपामध्ये हनुमंतांच्या मुखामध्ये एक दोहा आहे, तो तुलसीदासांनीच उद्धृत केलेला आहे, म्हणून सर्वांना माहिती आहे, खूप परिचित आहे, सर्वांना माहिती आहे। चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़,
तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर, असा तो दोहा आहे. आणि खरोखरच ते घासत होते आणि हनुमंतांनी हा दोहा पोपट रूपाने म्हटला. यांची एकदम प्रज्ञा जागृत झाली. समोर आलेले आहेत दोन पुरुष, ते राम लक्ष्मण यांनी त्यांना तिलक लावला आपल्या हाताने आणि रामांनी यांना तिलक लावला असं या ठिकाणी वर्णन आहे. आणि यांना आता रामांचं दर्शन झालं, कृतार्थता वाटली तुलसीदासांना. चित्रकूटावरच घडलेला प्रसंग आठवतो. तुलसीदासांच्या चरित्राचं जेव्हा आपण चिंतन मनन करतो ना, तुलसीदासांच्या जन्माचं ठिकाण तर सोडून द्या, मागे पडलं ते, पण 3 गावांचं नाव नेहमी नेहमी येत राहत. एक चित्रकूट, अयोध्या आणि काशी. हे 3 गावांची, चित्रकूट तर पर्वत आहे पण गावही आहे, त्या 3 ठिकाणांची खूप वर्णनं येत राहतात एकसारखी. आणि तुलसीदासांना आता काव्यस्फूर्ती व्हायला लागली. रामांतर आधी काव्यस्फूर्ती आहे, आता प्रगल्भतेने व्हायला लागली आणि तुलसीदास त्यानंतर काव्यस्फूर्ती करायला लागले. अयोध्येला आले, आधी अयोध्येला आले, अयोध्येतून पुन्हा काशीला दर्शनाला गेले, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी यांनी काशीमध्ये असताना काही संस्कृत पद्यरचना करायला लागली. संस्कृतमध्ये काव्य करायला लागले. पुष्कळ काव्य आहेत, जवळजवळ 70 ग्रंथ, लहान मोठे स्तोत्र अष्टक असे 70 आहेत त्यांचे. पण एक चमत्कार व्हायला लागला. चमत्कार म्हणजे ईश्वराला मान्य नसावं, ज्यासाठी त्यांचा अवतार ईश्वराच्या योजनेत आहे, ईश्वराने त्यांना पुन्हा या भूतलावर आणलेलं आहे, ते ईश्वराला कदाचित रुचलं नसावं म्हणून जी काव्यरचना यांनी रात्री करावी संस्कृतमध्ये, ती काशीतली घटना आहे, ती सकाळी लुप्त व्हावी. रोज यांनी काव्यरचना करावी, सकाळी शब्द नाहीसे व्हावे. यांना आश्चर्य वाटायला लागले, असं का होत आहे. आणि मनोमन मग काशीत असल्यामुळे भगवान विश्वनाथाचं रोज दर्शन तर घ्यायचेच. विश्वनाथाला मनापासून प्रार्थना केली की भोलेनाथा, विश्वनाथा असं का होत आहे, मी काव्य तर रामांचंच करतो आहे, त्याचंच वर्णन घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले, प्रगट झाले आणि शिवानी सांगितलं, तुलसीदासा तुला काव्यरचना संस्कृतमध्ये नाही करायची, ती तर वाल्मिकींच्या अवतारात तू केली आहेस. तुझा हा जन्म ज्यासाठी आहे, तुला ह्या जन्मामध्ये काव्यरचना अवधी भाषेत करायची आहे आणि त्यामुळं तू अवधी भाषेत कर, ती जगन्मान्य होईल असा माझा तुला आशीर्वाद आहे. पण त्यासाठी इथे ती काव्यरचना न करता तू अयोध्येला जा. अयोध्येला राम जन्मभूमी आहे, तुझं उपास्य दैवत आहे, तुला रामांविषयी प्रेम आहे आणि प्रेमयुक्त अंतःकरणाने भक्तिभावाने तू रामकथा त्या ठिकाणी लिही अवधी भाषेत, माझा आशीर्वाद आहे. आणि त्यानंतर शिवांचा आशीर्वाद प्राप्त होऊन हनुमंतांचं दर्शन, रामांचं दर्शन, शिवांचा आशीर्वाद, काय दैवी घटना आहे तो. आणि त्याशिवाय वर्षानुवर्ष म्हणजे आपण बघा, तुलसीदासांनी रामचरित मानसची रचना करून किती वर्ष झाले, 77व्या वर्षी त्यांनी लिहिली आणि तरी देखील अजूनही म्हणजे 1498चा जन्म आहे, 1575मध्ये रचना झाली असे सगळे इतिहासकार मानतात. आता किती आहे, 2025 म्हणजे 450 वर्षाचा काळ होऊन गेला तरी तशीच रामकथा टवटवीत आहे. आपण उत्तर प्रदेशात जावं, आपण जर गेलात, जसं महाराष्ट्रामध्ये दासबोध, ज्ञानेश्वरी घरोघरी आहेत, कधी हा किंवा तुकोबांचा गाथा, हे 3 ग्रंथांना खूप मान्यता महाराष्ट्रात आहे. तशी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि सगळा उत्तर भारत रामचरित मानसाला खूप मान्यता आहे. खूप श्रद्धेने भक्तिभावाने लोक पाठ करतात. याचा अर्थ महाराष्ट्रात वाचत नाही असं नाही, इथेही खूप आहे. तुलसीदासांच्या अन्य रचनेंपैकी तुलसीदासांच्या रामकथे एवढीच, तुलसी रामायण इतकीच प्रसिद्ध असलेली दुसरी रचना म्हणजे हनुमान चालीसा. सर्वांना माहिती आहे, विनय पत्रिकेबद्दल शेवटी बोलेल. किती ग्रंथ, हनुमान चालीसा. आज आसे तो हिमाचल, प्रत्येक राज्यात प्रत्येक व्यक्ती, स्त्री पुरुष बाल सगळे हनुमंतांची स्तुती रोज करतात आहे. काय तुलसीदासांचं यश आहे, त्यांचं यश नाही खरं आहे. ईश्वराला त्यांच्या करवी हनुमंतांची स्तुती, वर्णन, काव्य त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे म्हणून हनुमान चालीसाची निर्मिती आहे. तुलसीदासजी त्यानंतर काशी विश्वनाथाच्या आशीर्वादावरून अयोध्येला आले आणि अयोध्येला त्यांनी आता अवधी भाषेमध्ये काव्यरचना करायला सुरुवात केली आणि गोस्वामींनी लिहिलेलं रामचरित मानस हे अयोध्येला निर्माण झालं.
त्यांनी दिवसशुद्धी बरवी पाहावी ग्रंथरचना करताना हे वाचलं आहे. त्यामुळे चांगल्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी तुलसीदासांनी ग्रंथरचनेला प्रारंभ केला असं वर्णन येतं. आणि संपवताना पण दिनशुद्धी पाहिजे. रामायणामध्ये राम जानकी विवाहाचा दिवस येतो एक, राम जानकी विवाह. राम जन्माच्या दिवशी सुरू केलं आणि राम जानकी विवाहाच्या दिवशी तुलसींचा हा भक्तीने परिपूर्ण असलेला रामचरितमानस ग्रंथ पूर्ण झाला. अयोध्येला 2 वर्ष 7 महिने 21 दिवस इतका कालावधी लागला असं वर्णन गीता प्रेसच्या पुस्तकात केलं आहे. 2 वर्ष 7 महिने 21 दिवस इतका कालावधी लागला आणि त्यानंतर तो ग्रंथ परिपूर्ण झाला. ज्यांच्या प्रेरणेने आपण अयोध्येला आलेलो आहोत ग्रंथरचना करायला, तुलसीदासजींना खूप आनंद झाला. त्या भगवान भोलेनाथांनाच ग्रंथ अर्पण करावा म्हणून ग्रंथ हातात घेऊन तुलसीदासजी हे काशीला आले. पुन्हा काशी विश्वनाथाला समर्पण केला. काशी विश्वनाथाला तो आवडला. त्यांच्या गाभाऱ्यात रात्री ठेवण्यात आला आणि सकाळी उठल्यानंतर सगळे झोपली आहेत मंडळी, पुजारी मंडळी झोपली. रात्रीच्या वेळी दर्शनाला कोणी येत नाही. तुलसीदासजींनी ग्रंथ ठेवला आणि अद्भुत चमत्कारात्मक घटना आहे. त्या ग्रंथावर सत्यम शिवम सुंदरम असा भगवान भोलेनाथांनी सही केली असं वर्णन आहे. सत्यम शिवम सुंदरम. आणि म्हटलं सुद्धा अनेकांनी प्रातःकाळी ब्राह्ममुहूर्तावर सत्यम शिवम सुंदरम ह्यापैकी सत्यम हा ध्वनी उमटलेला अनेकांना ऐकू आला असं चरित्र ग्रंथांमध्ये वर्णन आहे. तुलसीदासजी कृतार्थ झाले. भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला, सही केली. पण एक लक्षात ठेव आपण की प्रत्येक वेळी प्रत्येक काळामध्ये संतांचे विरोधक, द्वेष्टे, त्यांना संत न आवडणारे अशी लोक असतात, कुटाळ लोक असतात, निंदक लोक असतातच. तुकोबांच्या जीवनात काय आहे? तुकोबांच्या अभंगाचा गाथा का बुडवावा लागला? कुटाळांनी तक्रार केली रामेश्वर भट्टांकडे. त्यावेळेचे शास्त्र पंडित, कायदे पंडित तेच होते आणि मग ते अभंग बुडवायचा प्रयत्न केला गेला, पण तरले का नाही अभंग म्हणून कुटाळांनी प्रयत्न केला, कान भरले आणि काही खरं नाही म्हणे या ग्रंथाचं आपण परीक्षा करू म्हणून सगळे निंदक एकत्र जमले. तुलसीदास जी आहेत त्यांना माहिती आहे की भगवंतांच्या आशीर्वादाने, शिवांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ झालेला आहे. त्यामुळे माझं कर्तृत्वच नाही. समर्थांचं वचन आहे ना दासबोधाविषयी, भक्ताचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथेने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. तुलसीदासांची हीच मान्यता आणि हाच भाव आहे की मी नाही लिहिलं आहे, हे भगवान शिवांच्या आज्ञेंनी रामांनी माझ्याकडून लिहून घेतलं आहे. आणि मी काय जगासाठी लिहिलं आहे का? नाही, मी जगासाठी नाही लिहिलं आहे. अगदी सुरुवातीला गोस्वामींचा आपण रामचरितमानस वाचलं असेल अनेकांनी. सुरुवातीचे 5 श्लोक संस्कृतमध्ये जरी असले तर त्यात एक वचन आहे की मी जगासाठी लिहिलेलंच नाही आहे. स्वांतः सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. मी सगळी रामकथा स्वांतः सुखाय माझ्या आनंदासाठी लिहिली आहे. निंदक आले, त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. सगळे ग्रंथ आणले, आपल्या हिंदूंचे सगळे धर्मग्रंथ आणले. आर्य सनातन धर्मामध्ये जेवढे पवित्र धर्मग्रंथ आहेत त्यात वेद आहेत, उपनिषद आहेत, रामायण आहे, भागवत आहे, हे सगळे ग्रंथ वर ठेवले. आणि सगळ्यात खाली गोस्वामी तुलसीदासांनी नवीन रचना केलेलं रामचरितमानस सगळ्यात खाली ठेवलं. गाभाऱ्याचं दार बंद केलं. शिवांना आवडेल का हे? खालीवर हा प्रश्न तसा नाही आहे, पण तुलसीदासांची निंदा करण्याकरता, अपमान करण्याकरता, ग्रंथाला मान्यता न देण्याकरता की हा ग्रंथ काही आम्हाला मान्य नाही आहे म्हणून त्यांनी ही मुद्दाम केलेली घटना शिवांना नाही आवडली. गाभाऱ्याचं दार बंद आहे आणि सकाळ होऊन आता बघूया. दार जेव्हा उघडलं गाभाऱ्याचं तेव्हा रामचरितमानस ग्रंथ सर्वात वर दिसलं. आता तरी निंदकांनी शांत व्हावं, ओशाळले. मनामध्ये लाज वाटली की आपण यांनी निंदा केली, हा ग्रंथाला मान्यता देत नाही आपण. सगळे पंडित विद्वानच होते ते, त्याचा वाद नाही, पण त्यांना ते अवधी भाषेत लिहिलं हे काही मान्य होत नव्हतं. कारण संस्कृतच्या प्रचाराला त्या काळात फारच मान्यता होती, त्यामुळे अवधी भाषेतलं त्यांनी ते मान्य केलं नाही. पण शिवानी त्यांना दृष्टांत दिला. रामचरितमानस सर्व ग्रंथांच्या वर आरूढ झालेलं दिसलं.
मानाखाली गेल्या, लाज वाटली, पण तरी देखील निंदक वृत्ती अजून गेली नाही. काशीमध्ये त्या काळामध्ये एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते, फार विद्वान होते, वेदांताचे अधिकारी होते. त्यांचं नाव मधुसूदन सरस्वती आहे. स्वामी मधुसूदन सरस्वती असं त्यांचं नाव आहे. या सगळ्या निंदकांनी त्यांच्याकडे तक्रार केली आणि सांगितलं की हा ग्रंथ काही जगन्मान्य होणार नाही, कारण अवधी भाषेत लिहिलेला आहे, तू याचं परीक्षण करा. ते विद्वान होते, उत्तम परीक्षक होते, भक्तही होते. त्याने तो ग्रंथ मागून घेतला, संपूर्ण ग्रंथांचं परिशीलन केलं, पूर्ण ग्रंथ वाचल्या, पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवी जो दूषण, असं समर्थाने म्हटलं आहे. तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे श्रीराम, त्यातले ते नाही आहेत. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवीला दूषण. त्यांच्याकडे आले ते लोक, त्यांना निर्णय द्यायचा आहे. त्यांच्या सगळ्या काशीतल्या लोकांची श्रद्धा आहे की मधुसूदन सरस्वती निपक्षपणे आपल्याला निर्णय देतील. त्यांनी काही काळ घेतला, कारण मोठा ग्रंथ आहे गोस्वामींचा. तो ग्रंथ वाचला, डोळ्यात त्यांच्या पाणी आलं. काय भक्तिरस आहे. ते वेदांती होते, पण काय भक्तिरस ओथंबून भरलेला आहे. रामांची काय भक्ती लिहिलेली आहे, किती वर्णनं सुरेख आहेत. आणि त्यांनी निर्णय दिला की नाही, तुम्ही विनाकारण निंदा करू नका. हा ग्रंथ शिवांना मान्य झालेला ग्रंथ आहे, मी पूर्ण वाचला, हा अतिशय उत्तम ग्रंथ आहे, याचा प्रचारही चांगला आहे. त्यांनी खाली सही केली, मधुसूदन सरस्वती, मूळ ग्रंथ उपलब्ध आहे. मधल्या काळात निंदकांनी नुसती निंदा केली नाही आहे, यांचे ग्रंथ लुटून घेतले, चोर पाठवले, पण रामाने लक्ष्मणाने यांच्या ग्रंथांचं रक्षण केलं असं वर्णन आहे. तुलसीदासांना खूप वाईट वाटलं की आपल्यासाठी भगवंतांना पुन्हा इथे येऊन आपलं रक्षण करावं लागलं. गोस्वामी हळबडले. ग्रंथरचना केली होती, अनेक आवृत्ती निघाल्या पुढच्या काळामध्ये. निंदकांना जेवढे प्रयत्न करता येणं शक्य होतं श्रोते, तेवढे सगळे प्रयत्न निंदकांनी केले. आमच्या तुलसीदासांच्या नावावर त्यांना आपण गोस्वामी तुलसीदास म्हणतो, पण स्वामी नरहरी आनंद यांनी हा जन्मल्याबरोबर राम बोलला म्हणून यांचं बालपणी नामकरण त्यांनी केलं. आईवडिलांनी नामकरणच नव्हतं केलं. यांचं तसं नाव, व्यवहारातलं नाव राम बोला असं आहे. राम बोलला ना जन्मल्याबरोबर, म्हणून नरहरी आनंद स्वामींनी यांचं नाव ठेवलं होतं राम बोला. पण हे तुलसीदास या नावाने प्रसिद्ध झाले. यांना गोस्वामी उपाधीसुद्धा काशीला मिळाली. यांना तुलसीदास ही पदवी मधुसूदन सरस्वतीने दिली, कारण यांचं जे काव्य आहे तुळशीच्या मंजिरीप्रमाणे पवित्र आहे आणि राम उद्यानामध्ये शोभून दिसतं आणि रामरूपी भ्रमर यांच्या काव्यावर अखंड भ्रमंती करतो, असं त्यांचं काव्याचा श्लोक आहे. संस्कृतमध्ये श्लोक आनंद कानने तुलसी मंजिरी वगैरे असा श्लोक आहे काही, तो ग्रंथामध्ये दिला आहे. त्याने अभिप्राय दिला म्हणून यांना तुलसी मंजिरी, तुलसीरूपी मंजिरीचं सेवन, राम आनंद कानन म्हणजे काशीचं एक नाव आनंद कानन, कानन म्हणजे वन, आणि म्हणून मराठीमध्ये त्याला म्हणताना रामदास स्वामींनी आनंदवन असं म्हटलेलं आहे. स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे, हिंडता पूर्वत फिरता आलो आनंदवन भुवनी. आनंदवन आणि इकडे आनंद कानन, कानन म्हणजे वन, हिंदीत कानन म्हणतात. या वनामध्ये तुलसीरूपी मंजिरी, त्याच्यावर रामरूप भ्रमर वास्तव्याला आहे, असं त्यांचा काव्याचा अर्थ आहे पहिल्या ओळीचा. म्हणून तुलसीदासा हे नाव त्यांना रामबोला जाऊन त्यांचं नाव तुलसीदास असं पडलं. हे काशीलाच पडलं आणि काशीलाच त्यांना गोस्वामी उपाधी मिळाली. म्हणून रामबोला ते गोस्वामी तुलसीदास अशी त्यांच्या नामाची बिरुदावली श्रोते हो काशीतच झाली. काशीमध्येच ते असताना त्यांना असी घाटावर कली फार छळायला लागला, कलीचा त्रास व्हायला लागला. कारण कलीचा कामच आहे की जे भक्तीत आहेत, सन्मार्गावर आहेत, भगवंतांची भक्ती करतात आणि करवून घेतात इतरांना भक्ती करायला. कारण संतांचं ते कार्यच असतं आहे की भक्तीचा प्रचार करणं, रामनामाचं बीज रोवणं, लोकांना रामनामाची उपासना देणं. यासाठी तर तुला रामचरितमानस लिहिलं आहे. पण कलीला काही पटलं नाही असं वर्णन आहे चरित्रामध्ये की यांना काशीमध्ये कली येऊन प्रत्यक्ष देहरूपाने त्रास द्यायला लागला.
हनुमंतांची प्रार्थना केली. हनुमंतांचे भक्तच आहे. आमच्या तुलसीदासांनी काशीमध्ये संकटमोचन हनुमान मंदिरे बांधलेलं आहे बरं का, पाहण्यासारखं आहे. म्हणजे संकटमोचन यासाठी की हनुमंतांनी त्यांना सांगितलं, तू घाबरू नकोस, तुला कली त्रास देणार नाही, तू एक काम कर, काशी विश्वनाथाच्या प्रेरणेने तुम्ही तुलसी रामायण तुम्ही रामायण लिहिलं ना, पण आता काशी विश्वनाथाची काही प्रार्थना करा, दया मागा, क्षमा मागा, आणि त्यासाठी तुम्ही एक काशी विश्वनाथावर ग्रंथ लिहा. आणि जसं रामदास स्वामींनी आत्माराम लिहिला आहे किंवा माऊलींनी अमृतानुभव लिहिला आहे, ज्यात साधना काळातल्या सगळ्या अनुभवांचं ग्रथीकरण आहे. अनुभवाचे ग्रंथ आहेत, वेदांत प्रचुर आहेत. साधक अवस्थेत ते नाही, सिद्धावस्थेतल्या लोकांसाठी ते आहेत. तसंच तुलसीजींनी हनुमंतांच्या सांगण्यावरून पुढे काशी विश्वनाथाला प्रार्थना केली की तुझ्या कृपेने सगळं झालं आहे, अनुभव लिहिले. त्याचं नाव विनय पत्रिका असं आहे. हाही ग्रंथ काशीलाच लिहिला आणि तो ग्रंथ लिहून त्यांनी काशी विश्वनाथाच्या चरणावर समर्पण केला. तेव्हा कुठे कलीची बाधा किंवा कलीचा त्रास यांना जाणवता. कलीचं वचनच आहे श्रीमद भागवतामध्ये पहिल्याच स्कंदामध्ये परीक्षित राजा आणि कलीचा संवाद आहे. त्यांनी म्हटलंच आहे की मी कली आहे, मला भगवंतांनी सांगितलं आहे तू जा आणि ज्या ज्या ठिकाणी भक्ती आहे तिचा उच्छेद करायचा प्रयत्न कर, धर्मात्मा माणसाला छळायचा प्रयत्न कर, पण जे ईश्वराला, रामाला, त्याच्या नावाला चांगल्या पद्धतीने धरून आहेत त्यांच्यावर मात्र तुझी बाधा व्हायला नको. तसं त्या भागवतात वर्णन आहे. आणि कलीचं एक कार्यच आहे, अधर्म सहाय्यक कवी असं लक्षात ठेव. तेवढं कली अत्यंत अधर्म सहाय्यक, पण त्याची बाधा गोस्वामींवरती झाली नाही. आणि गोस्वामींच्या जीवनामध्ये त्यांचा अंतिम क्षण पाहण्याआधी त्यांच्या शिकवणी ज्या आहेत, त्यांच्या शिकवणींचं एकंदर सार जे आहे आपल्याला सहज लक्षात येईल. आपण अर्धा पाऊण तासापासून ऐकतोय साधारण की तुलसीदास जे रामभक्त होते, त्यांची भक्ती एकांतिक भक्तीमध्ये जाते. भक्ता एकांतिको मुख्याः एको देवो केशव त्याला म्हणतात. त्यांना एक राम हे दैवत आहे, पण समर्थ रामदास स्वामींच्या वचनाप्रमाणे सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, ही धारणा त्यांची आहे. पण सगुण रूपाचा जर विचार केला, मी शिकवणीबद्दल काही प्रसंग बोलतोय आपल्यासमोर, की त्यांच्या एकंदर शिकवणीचं सार काय आहे की एका कोणत्या तरी उपास्यावर पक्की निष्ठा आणि प्रेम ठेवावं. मग त्यात पुष्कळ प्रकार येतील. समजा तुलसीदासजी आता रामभक्त आहेत आणि जर कृष्णाच्या दर्शनाला गेले, मग त्या रामाच्या जागी कृष्णाला म्हणायचं की तो रामरूपात दर्शन दे. समर्थांच्या जीवनात आहे का नाही? समर्थ रामदास स्वामी पांडुरंगाकडे गेले पंढरपूरला आणि ते कटेवर हात ठेवलेले पाहिले. त्यांनी अभंग लिहिला, येथे कार्य उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. मोठा अभंग आहे. कशाला हात ठेवले? कुठे गेली सीतामाई, कुठे गेले वानर? पंढरपूरच्या पांडुरंगांना रामदास स्वामींसाठी रामरूपात प्रगट व्हावं लागलं. कारण रामदास स्वामींचे उपास्य राम आहे, ते सगळ्या मूर्तींमध्ये रामच पाहतात. पण मला सगुण विग्रह दाखवा, इथे एकदा दाखवलाय, सारखी घटना आहे. तुलसीदासांची भक्ती अशीच आहे, एकांतिक आहे. ते राम आहे, त्यांचं दैवत आहे. सगुण रामाची उपासना, सगुण रामाचं दर्शन, हनुमंतांचं दर्शन त्यांना झालं आहे. तर त्यांना रामरूप सृष्टी आहे माहिती आहे. एक प्रसंग आहे त्यांच्या जीवनात. ह्या पार्श्वभूमीवर आमचे तुलसीदासजी एकदा मथुरेला गेले. मथुरा वृंदावन माहिती आहे आपल्याला, ऐकून सगळा भाग आपण गेलाही असाल सगळेजण. आमच्या परमभाग्याने आम्ही गेलेलो आहोत. छान भगवंतांची मूर्ती आहे. एक सगुण विग्रह, श्री विष्णूंचा 8वा अवतार, ज्याचं प्रकटीकरण मथुरेला आहे. आहे कथा सगळ्या ग्रंथात, प्राधान्याने श्रीमद भागवत ग्रंथात विस्ताराने आहे. तुलसीदासजी मथुरेला गेले. कृष्णाचं दर्शन घेतलं. भगवान श्रीकृष्णाचा तो विग्रह पाहिला, छानच होता. भगवंतांचं कोणताही सगुण विग्रह लोभच असतो. राम आणि कृष्ण तर आहेच, वामनही लोभच आहे. आणि त्या मूर्तीसमोर उभे राहिले, आनंद वाटला. पण तुलसीदासांनी त्या ठिकाणी एक दोहा रचला, क्या छबी बरनऊ आज की. हा देवा, काय रूप घेतलं. छबी म्हणजे रूप. काय छबी? क्या छबी बरनऊ आज की, भले बिरजऊ नाथ
छान या ठिकाणी स्थानापन्न झाला. वा, जन्मभूमीच आहे, पण तिथे पूर्ण नाही झाला. पण तुलसीदासजींच्या मनामध्ये तू आहे, तुझा विग्रह 8व्या अवताराला चांगला आहे, पण दुसरी ओळ आपण ऐकली, कळेल काय हो झालं पुढे. क्या छबी बरनऊ आज की भले बिरजऊ नाथ, तुलसी मस्तक तब नमे जब धनुष्य बाण लिओ हात. क्या बात. तुलसीदासजी म्हणतात, नाही परमात्मा नारायणा, तुझा हा विग्रह छानच आहे, पण तुलसी मस्तक तब नमे, हे मस्तक तुझ्यासमोर तेव्हाच झुकेल, वंदन करेल, जर धनुष्यबाण घेशील तर. आणि भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे, तुकोबांचा अभंग आहे. काय देवाला भक्ताशिवाय दुसरं काही आवडत नाही. भक्तांनी प्रार्थना केली आहे की धनुष्यबाण घेशील तरच नमस्कार करेल. तुलसीदासासारखा एक पवित्र महान संत इथे आला आहे माझ्या दर्शनाला, मी तर हातात बासरी घेऊन उभा आहे, छान छबी आहे इतरांसाठी, म्हणून त्यांना एकट्यांना, इतरांना याचा निर्देश न करता, न कळू देता भगवंतांनी फक्त तुलसीदासांना रामरूपात दर्शन दिलं असं वर्णन. पुन्हा एकदा दोहा ऐकून घ्या आपण. क्या छबी बरनऊ आज की भले बिरजऊ नाथ, तुलसी मस्तक तब नमे जब धनुष्य बाण लिओ हात. घ्यायला लागलं देवाला. काय तात्पर्य आहे घटनेचं तर विचार करू आपण. तुलसीदासांच्या जीवनात त्यांची भक्ती एकांतिक आहे म्हणजे काय, त्यांचं उपास्य राम आहे. रामाचा सगुण विग्रह त्यांना अत्यंत प्रिय आहे. त्या सगुण विग्रहाचं तुलसी रामायणात त्यांनी खूप ठिकठिकाणी खूप वर्णन केलं आहे, खूप वर्णन केलेलं आहे. म्हणून त्यांना सगळी सृष्टी राममय आहे, तत्त्वज्ञानाने हे माहिती आहे. सगळी सृष्टी आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर जनतिष्ठती हे माहिती आहे, कारण विष्णुमय जगत आहे हेही माहिती आहे. पण जेव्हा सगुणाचा प्रांत येतो तेव्हा वासुदेव सर्वम ही धारणा जरी मनात असली, सगळं वासुदेवाबरोबर आहे, वेदांतांनी त्या दृष्टीने बरोबर आहे, पण सगुणाचा जेव्हा प्रांत येतो आणि सगुणाच्या भेटीची किंवा दर्शनाची लालसा जेव्हा भक्ताच्या अंतःकरणात तीव्र होते, इच्छा होते, तेव्हा त्यांनी जे उपास्य एकांतिक भक्ती म्हणून दृढ धरलेलं आहे त्या रूपात भगवंतांना दर्शन देणं भक्तासाठी भाग पडतात. तुलसीदासांना ते दर्शन दिलं आहे. ही भक्ती तुलसीदासांच्या भक्तीचा हा दर्जा आहे श्रोते हो, की वेळ प्रसंगी 8वा अवतार श्रीकृष्णालाही थोडा वेळ 7वा अवतार धारण करावा लागला आणि त्रेतायुगातल्या रामाच्या रूपात त्यांना दर्शन द्यावं लागलं. तुलसीदासजींच्या शिकवणीचं एक सार पाहू. हे सार ठिकठिकाणी रामचरितमानसमध्ये विखुरलेलं आहे श्रोते हो. चरित्र तर आपण पाहिलं, साधारणपणे संक्षिप्त चरित्र जसं उपलब्ध तसं आपण पाहिलं. खूप विस्ताराने कुठे असेल तर आपण अवश्य वाचावं. असेल विस्ताराने पुष्कळ. नरहरियानंदांनी त्यांना पुष्कळ 5.5 वर्ष सांभाळलं आहे, व्रतबंध करून दिला आहे, त्यांना रामायण ऐकवलं आहे, त्यामुळे अनेक प्रसंग अनेकांनी लिहिले असतील, पण तशी पुस्तकं उपलब्ध झाली आपण जरूर वाचावीत ती. आणि आपलं तुलसीदासांच्या जीवनाविषयीचा एकंदर दृष्टिकोन, त्यांचं चिंतन मनन करण्याकरता त्यांच्या जीवनाबद्दल माहीत करून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. ते मिळालं तर वाचावं आपण. तुलसीदासजींनी त्यांच्या शिकवणी तर खूप आहेत. बिनु संत विवेकुन होई, जिथून आपण सुरुवात केली की संत सहवासाशिवाय जीवनात विवेकच होऊ शकत नाही. विवेक कोणता? सार किंवा आत्मानात्म विवेक कोणताही म्हणा आपण. हा विवेक संतांच्या सहवासाशिवाय नाही होत. सामान्य माणसाला इतका विचार करायची क्षमता नसते. वास्तविक ती त्याला सामर्थ्य ईश्वराने दिलेलं आहे. बुद्धी, सारासार विवेकबुद्धी किंवा ही दिलेली आहे फक्त मनुष्ययोनीत, पण ती विवेकबुद्धी जागृत फक्त संत संगात होते. तुलसीदासजींच्या शिकवणीचा एक सार अजून एक दोहा बोलतो. सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्याने याचा वापर केला. या 3 गोष्टी जर साधक जीवनात सांभाळल्या गेल्या तर परमात्मा वश होतो, दर्शन देतो, असं त्यांचं या दोह्यात सांगणं आहे. सत्यवचन अरुलीनता हा दोहा आहे, म्हणता येत छान चालीतही म्हणता येतं. सत्यवचन अरुलीनता परस्त्री मात समान, इन तीनों से हरि ना मिले तो तुलसीदास जमान. किती सुंदर आहे.
अरुलीनता परस्त्री मात समान सत्यवचन. पहिली अट त्यांनी घातली 3. या 3 गोष्टी जर जीवनभर साधक दशेत पाळल्या गेल्या ना, सत्यवचन, की कधीही जीवनात खोटं बोलायचं नाही. सत्यवचनात. मग सत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे काय, केव्हा खोटं बोलायला चालतो, पुष्कळ चिकित्सा आहे शास्त्रात, आता आपण ती नाही पाहू सध्या. पण सत्यवचन म्हणजे खरेपणा, सत्यवाणी, नेहमी कसाही प्रसंग आला ते खरं बोलायचं. अरुलीनता, नम्रता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, माऊली हरिपाठात म्हणतात. थोरपणा परा सांजे व्युत्पत्ती विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाल. पै थोरपणा परा सांडिजे व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाल. माऊलींपुढे तसंच सत्यवचन, अरुलीनता, परस्त्री मात समान. हा तर सगळ्यात मोठा मुद्दा आहे. साधक जीवनात काय, संपूर्ण जीवनभर परस्त्री जर असेल ती आई समर्थ मानावी. आमचे पूज्य प्रल्हाद महाराज ज्यांची प्रतिमा माझ्या उजव्या हाताला आपण पाहतात, त्या अनुग्रहाच्या प्रसंगी सगळ्यात पहिलं वाक्य काही सांगत असतील साधकांना, की परस्त्रीकडे नेहमी आईच्या दृष्टीने पहा. परस्त्री मात समान. 3 गोष्टी अटी म्हणून नाही, या 3 गोष्टी असेल ना तर हरी म्हणजे राम मिळणारच. त्याला तुलसीदास जमान गॅरंटी देतात. गॅरंटी, जमान म्हणजे गॅरंटी. मी देतो जामीन. जमान म्हणजे जामीन मी राहतो. काय संत आहेत, आपल्यासाठी जामीने राहायला तयार आहेत. फक्त 3 अटी पाळायच्या आहेत. इन तीनों से हरी ना मिले तो तुलसीदास जमान. किती छान शिकवण आहे. आणि ही शिकवण संपूर्ण रामचरितमानस आणि त्यांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये. हनुमान चालिसात तर हनुमानचं विशेषत्वाने वर्णन आहे. तुलसीदासजींच्या श्री रामकथे म्हणजे रामचरितमानसमध्ये प्राधान्याने अजून जर एक गोष्ट कोणती असेल, आपण पुष्कळ ऐकलं असेल, सगळीच रामकथा चांगलीच आहे, पण त्यांनी हनुमंतांना किती विशेषत्वांनी रंगवलेलं आहे. आणि त्यासाठी सुंदरकांड वाचावं. आज सुंदरकांडाचा फार उहापोह, प्रसिद्धी, तारीफ, स्तुती संपूर्ण भारतवर्षात असावीच आहेच. कारण सुंदरकांड पूर्ण हनुमंतमय आहे. हनुमंतांनी लंकेत प्रवेश करण्यापासून हनुमंतांनी लंका दहन करून परत उड्डाण केलं, या सगळ्या मधल्या कथेमध्ये सुंदरकांड आहे. फार सुंदर आहे. आणि बहुतेक ठिकाणी सुंदरकांड हे श्रवणीय असंच केलेलं आहे, गायनाच्या अंगणातून. सुंदरकांडाचा पाठ म्हणजे गायन, पण अर्थाने सुद्धा ते फार परिपूर्ण आहे. हनुमंतांची फार स्तुती, कवनं, तारीफ गोस्वामी तुलसीदासांनी सुंदरकांडात केलेली आहे. रामचरितमानसमधला नाही, परंतु हनुमान चालिसा काय काव्य आहे, किती प्रसिद्धीला पावला. आज करोडो लोक म्हणतात, हजारो नाही म्हणून लाखोनी करोडो, 140 करोड भारतीय आहेत ना, अर्धे तर नक्कीच रोज म्हणत असतील. म्हणजे फक्त हिंदी प्रांतांमध्ये नाही, महाराष्ट्र गुजरात सारख्या आंध्र कर्नाटकातही प्रांतात हनुमान चालिसाला तेवढीच मान्यता आहे. कारण काव्य तसं आहे, हनुमंताची स्तुती आहे. आणि दुसरी स्तुती नाही, ती ज्याला त्याला निर्भय स्थिती देणारी आहे. अतुलित बलधामा, त्यांचं वर्णन तर काय करतात, सगळे म्हणत नाहीत होय 40 आहेत, पण जी खरोखरच वर्णन स्तुती केलेली आहे ते साधकाला त्याची निर्भय स्थिती प्राप्त करून देण्यासाठी आहे. कारण हनुमंतांचं ते कार्य आहे. रामदास स्वामींनी जर विचारलं, त्यांनी एका श्लोकात फक्त इतकं लिहून ठेवलं आहे, सदा मासी जाता महाराज रामा, हनुमंत ठेविला तो याच काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांडिता ध्यान सांडूनी धावे. त्यांनी हनुमंतांना मागूनच ठेवलं आहे. खळी गांडिता, खळी म्हणजे दुष्टांनी जर भक्ताला त्रास दिला, सदा सर्वदा रामदासासी पावे, जो रामभक्ती करतो त्याच्याजवळ राहतो. वेळ प्रसंगी त्याच्यावर संकट जर आलं किंवा दुष्टांनी आणलं तर त्यांना परिहार करण्याकरता हनुमान तिथे येतो धावून. आणि हनुमान चालिसामध्ये हेच सगळं वर्णन आहे. सगळे संत सारखेच सांगतात, पण तुलसीदास स्वतः वाल्मिकी आहेत, तर त्यांच्या काव्याला एक वेगळा प्रसाद आहे. रामदास स्वामींना एक प्रसाद आहे. सांप्रदायिक पद्धतीमध्ये रामदास स्वामी हनुमंतांचे अवतार आहेत. साक्षात शंकराचा अवतार मारुती, कली माझी तेची झाली रामदासांची मूर्ती. तर त्यांचे काव्य प्रासादिकच आहे.
पण हनुमान चालिसा खूप जगन्मान्यता पावलं एवढंच फक्त आपल्याला बोलायचं आहे. तुलसीदासजींच्या रामभक्तीच्या आयामापैकी त्यांनी रामभक्तीविषयी काही जे बोलले, पुष्कळ वचन आहे कशी श्रेष्ठ रामभक्ती. पण एका ठिकाणी तुलसीदासांनी असं म्हटलं आहे की रामभक्ती करणाऱ्याला 3 गोष्टी नेहमी मिळतात. रामनामाचेच ते गुण आहेत असते म्हणतात एका ठिकाणी. दोहा आहे, सुंदर दोहा आहे, आवडेल आपल्या सर्वांना. असा दोहा आहे श्रोतेपूर्ण की राम नाम के 3 गुण, राम नाम के 3 गुण, हर कोई लागत पाव. पहिला गुण सांगितला, पहिल्या चरणामध्ये दोह्यातल्या 1 गुण सांगितला. राम नाम के 3 गुण. ते म्हणतात मी नक्की सांगतो रामनामाचे 3 गुण आहेत की तुम्ही रामनाम अखंड घ्या. आणि ज्याला ज्याला असं कळतं की हा रामनाम घेतोय तो तुमचे पाय धरणार, म्हणजे तुम्हाला नमस्कार करणार. राम नाम के 3 गुण, हर कोई लागत पाव. आणि दुसरा गुण, खाने को मिष्टान्न मिले. रामभक्ताला नेहमी का मिष्टान्न मिळे म्हणजे काय घरी खात नाही असं नाही, घरी पण मिळतं. आणि कुठे प्रसादाला बोलवतात, भंडारा असतो, उत्सव असतो, कार्यक्रम असतात, तर तिथे मिष्टान्न म्हणजे मिष्टान्न म्हणजे गोड, म्हणजे गोड पदार्थ खायला मिळतात. खाने को मिष्टान्न मिले 2 गुण झाले. हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले. आणि तिसरा गुण सांगतात, आखिर बैकुंठ जाओ. अजून काय म्हणजे परमगती मिळते. रामदर्शन तर होतंच, पण परमगती येते. जन्मा आलियाचे फळ, काही करावे सफळ, ऐसे करता केवळ, भूमिभार श्रीराम असा होत नाही. दासबोधातली होऊया, जन्म आलियाचे फळ होऊन जातं. आणि अखेर बैकुंठ जाओ, रामनामाचे 3 गुण गोस्वामी ह्या दोह्यात आपल्याला म्हणतात. हर कोई लागत पाव, वैकुंठ जाओ, मिष्टान्न मिळे, 3 गोष्टी आपोआप मिळतात. कशासाठी अशा दोहे लिहितात हो? जेणेकरून जे श्रोते आहेत, भाविक आहेत, भक्त आहेत, त्यांना रामनाम मनापासून आनंदाने गोडीने घेण्याची प्रेरणा व्हावी म्हणून अशा प्रकारच्या रचना संत करून ठेवतात. श्रोते हो, तुलसीदासांच्या जीवनामध्ये एकंदर कार्याचा विचार आपण जर केला तर प्रधान कार्य त्यांचं तुलसी रामायण लिहिणं हेच आहे. तेवढ्याकरता वाल्मिकी हे तुलसी होऊन आले, ही सांप्रदायिक श्रद्धा आहे, मानणं आहे आमचं की तेच आले आणि त्यांनी ही रचना करण्यासाठी एवढा एक अवतार घेतला, रामभक्तीचाच अवतार घेतला. कारण वाल्मिकी रामभक्त होते, आधी तर ते वाल्याकुळे होते, पण नारदांच्या उपदेशाने एवढी ग्रंथरचना केली. आणि ब्रह्मदेवाचा जो आशीर्वाद आहे की तुला कार्य करण्याकरता पुन्हा पुन्हा वर खाली होता येईल. वर खाली याचा अर्थ वैकुंठ म्हणा, स्वर्गातून तुला खाली आपल्या इच्छेने तू येशील, तेवढं कार्य झाल्यानंतर तू परत माझ्याकडे येशील, एवढं सांगण्याकरता आहे. आणि तुलसीदासजी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्या ठिकाणी आपल्याला शिकवतात की रामभक्ती करा, रामाला शरण घ्या, रामाचं चरित्र पुन्हा पुन्हा वाचा. श्रोते हो, ह्याप्रमाणे तुलसीदासजींचा एकंदर कालावधी जन्माचा सुरुवातीला बोललो आहे की तुलसीदासजींना ईश्वराच्या योजनेमध्ये प्रदीर्घ आयुष्य मिळालं, 126 वर्ष. कारण आधी आपण पाहिलं आहे की 11 ऑगस्ट 1498 त्यांचा जन्मदिवस आहे आणि 30 जुलै 1624 हे त्यांनी काशीला असी घाटावरती स्वेच्छेने कार्य सगळं संपलं आहे, दीर्घायुष्य झालं, रामभक्ती झाली आणि अंतःकाळी राम 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 म्हटलं आणि असी घाटावर तुलसीदासांनी देह समर्पण केलं, देह ठेवला. श्रोते 126 वर्ष कृतार्थतेने आयुष्य जगलेले तुलसीदासजी महाराज संपूर्ण आयुष्यात फक्त रामभक्तीचा प्रचार करण्याकरता वाल्मिकीच पुन्हा आले, ही आमची श्रद्धा. पुन्हा पुन्हा सांगतोय ते. विनयपत्रिका काशी विश्वनाथाला अर्पण केली, हनुमान चालीसासारखा ग्रंथ लिहिला आणि अजरामर झाले का नाही, रामभक्ती करून अजरामर झाले तुलसीदासजी महाराज. आणि म्हणून तुलसीदासजींच्या जीवनाचं आपण थोडक्यामध्ये अल्प वेळामध्ये काही परिशीलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मगाशी मुद्दा बोलला की त्यातून अनेकांना प्रेरणा अशी व्हावी की आपण विस्ताराने वाचू आणि जीवनात एकदा आपण जरी महाराष्ट्रात राहणारे आहोत
तरी आपण एकदा गोस्वामी तुलसीदासांची रामचरित मानस एकदा वाचावं, पारायण करावं. एकदानी पोट भरणार नाही. एकदा जर ग्रंथ वाचला ना, तो ग्रंथ, त्या ग्रंथात ती शक्ती असते, त्या ग्रंथाच्या उपास्य देवतेची, हनुमंतांची शक्ती काम करते की पुन्हा 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 आपल्याला तो ग्रंथ वाचायला प्रवृत्त करील. आणि म्हणून पुन्हा पुन्हा वाचावं, जितकं त्यात आचरावं. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. कोणत्याही ग्रंथाविषयी हेच आहे. हे रामदास स्वामींनी दासबोधाबद्दल म्हटलं आहे, 20 दशक 200 समास साधके पावे सावकाश. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. विवर्ता विवर्ता म्हणजे पुन्हा पुन्हा वाचल्याने, पुन्हा पुन्हा वाचल्याने, पुन्हा पुन्हा वाचल्याने. त्यामुळे आपणही गोस्वामींचं रामचरित मानस ग्रंथ पुन्हा 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 वाचावा. आवडण्यासारखाच ग्रंथ आहे. सगळ्या रामांच्याच लीला आहे. रामकथा तर तीच आहे, पण काही वैशिष्ट्यांसह गोस्वामींनी लिहिलेली आहे. ती सर्वांनी वाचत जावी. गोस्वामींना वंदन, त्यांचं स्मरण करण्याकरता आज आपण काही वेळ त्यांच्या चिंतन मननात घालवलेला आहे. तुलसीदास आज संपूर्ण महाराष्ट्राला नाही, भारतवर्षाला यांचा परिचय आहे बरं का. आणि म्हणून मुद्दाम आपण ही मांडणी आज केली. त्यांच्याविषयीचं एक चिंतन, त्यांचं चरित्र आणि काही थोडीशी त्यांच्या शिकवणीचा काही भाग आपल्यासमोर यथासमय वेळेमध्ये प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. आजचं हे झालेलं चिंतन प्रभुरामांच्या चरणी, हनुमंतांच्या चरणी, माझे पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज ज्यांची प्रतिमा आपण पाहतात त्यांच्या चरणी, आणि गोस्वामी तुलसीदासांच्या चरणी मी भक्तिभावाने समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ गोस्वामी श्री तुलसीदास स्वामी महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.